रामकृष्ण हरी माऊली ज्ञानेश्वर माऊलींची पालखी जी आहे ती पंढरीच्या दिशेने हळूहळू प्रस्थान ठेवत आहे। पंढरी जी आहे, पंढरीची वाट आहे ती हळूहळू जवळ येत आहे। आज या पालखी मार्गातला सर्वात महत्त्वपूर्ण जवळपास अर्धा टप्पा जो आहे तो पूर्ण होणार आहे। आज सलग 10 दिवस झाले माऊलींची पालखी जी आहे ती मार्गस्थ आहे। काल तरडगाव या ठिकाणी माऊलींच्या पालखीचा मुक्काम होता। त्या ठिकाणी पहिलं उभं रिंगण पार पडलं। डोळ्याचं पारणं फेडणारा हा संपूर्ण सोहळा जो आहे तो त्या ठिकाणी पार पडला। त्याच्यानंतर आज ज्ञानेश्वर माऊलींची पालखी जी आहे ती तरडगाव ते फलटण हे 21 किलोमीटरचं अंतर पार करून या ठिकाणी पोहोचणार आहे। मी सध्या त्याच फलटणमधील ज्या ठिकाणी माऊलींची पालखी तळ आहे त्या ठिकाणी उभा आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं तर सुसज्ज अशा तंबूची व्यवस्था या पालखी सोहळ्यासाठी करण्यात आली आहे। सोबत आजूबाजूच्या परिसरात असंख्य ज्या राहुट्या आहेत त्या या ठिकाणी उभारण्यात आलेल्या आहेत। एअरपोर्ट ग्राउंड हा संपूर्ण परिसर आहे, त्यामुळे संपूर्ण मोकळ्या मैदानातच या ठिकाणी लाखो वारकरी जे आहेत ते विसावू शकतात, इतकी व्यवस्था आणि कॅपॅसिटी जी आहे ती या ग्राउंडची आहे। त्यामुळे या ग्राउंडला जिथपर्यंत आपली नजर जाईल तिथपर्यंत आपल्याला रावट्या ज्या आहेत त्या दिसून येत आहेत। अजूनही माऊलींची पालखी जी आहे ती सायंकाळी या ठिकाणी दाखल होईल, मात्र त्याआधीच अनेक दिंडेकरी आणि वारकरी जे आहेत त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। वेगवेगळ्या तंबूमध्ये ते आपला मुक्काम जे आहे ते करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। ज्यावेळी मुख्य दिंडी येईल त्यावेळी संपूर्ण जे मैदान असणार आहे ते पूर्ण वारकऱ्यांनी दुमदुमून गेल्याचं आपल्याला पाहायला मिळेल। असंख्य वारकरी जे आहेत ते या ठिकाणी दाखल होतील। अर्थात संध्याकाळी ही संपूर्ण दिंडी जी आहे, ही पालखी आहे ती या ठिकाणी दाखल होईल, मात्र अनेक ग्रामस्थ जे आहेत ते आत्तापासूनच या पालखी सोहळ्यासाठी दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। अनेक जण आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक दिवसापासून ज्या ठिकाणी पालखी तळ असतात त्या ठिकाणी ज्या माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी, चरणस्पर्श करण्यासाठी आधीच 3 तासापासून रांगा ज्या आहेत त्या या ठिकाणी लावल्या जातात। तशा स्वरूपात जे स्थानिक ग्रामस्थ आहेत फलटणमधले ते या ठिकाणी जमायला सुरुवात झाली आहे। माऊली जरी संध्याकाळी येणार असले तरी त्यांचं जे पादुकांचं दर्शन आहे ते आधी घेता यावं यासाठी रांगेची देखील दर्शन रांगेची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। कॅमेरामन दिनेश सिंगसह प्रथमेश तांबे, LS मराठी, फलटण, सातारा।